मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या तिन्ही प्रमुख शहराचा गॅस पुरवठा पूर्णपणे खंडित झालेला आहे। चेंबूरमधील राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स संकुलनाजवळ गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची मुख्य पाईपलाईन खराब झाल्यामुळे गॅस पुरवठा खंडित झालाय। या दुर्घटनेचा सर्वात तीव्र परिणाम सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांवर झालाय। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्या सोबत आहेत। भाग्यश्री, एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबई आणि नवी मुंबई या ठिकाणचा गॅस पुरवठा खंडित झालेला आहे। काय एकंदरीत माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की गॅस पुरवठा खंडित झालाय। त्याच्यामुळे जरी घरच्या गॅस पाईपलाईनला फटका बसला नसला तरी जे रिक्षा चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, त्यांना मात्र फार मोठा फटका बसलेला पाहायला मिळतोय। आपण विचारूया त्यांना की दादा, आज सकाळपासून गॅस भरलेला आहे का? कशा पद्धतीने गॅस भरलेला आहे? क्या बताओगे? गॅस भरलाय का सकाळपासून? नाही, कुठेच पंपावर गॅस नाहीये। महानगर पंप खाली चालू होने की सगड़ी लाइन है। उसमें 100 का प्रेशर है मैडम, कुछ परवड़ रहा नहीं है। 3-3 घंटा हम लोग लाइन में खड़े, सुबह 4 बजे से लेके 7 बजे मेरा नंबर आया है, तब जाके मेरे को 100 का प्रेशर मिला है। ऐसे रहेगा तो पब्लिक की सर्विस कैसा करेंगे हम लोग? कैसा गाड़ी चलाएंगे? घर कैसा चलेगा हमारा? किती दिवस झाले थे? ये 2 दिवस चालू है। पण मग आता तुम्ही गिराहिकांना, जे प्रवासी आहेत त्यांना घेऊन कसे जात? ऍडजस्ट मॅडम थांबून बरोबर ऍडजस्ट करून घेऊन जाते मॅडम, थांबून। अब पब्लिकला भी ऍडजस्ट करायचं ना आम्हाला। धंद्यावर विपरीत परिणाम झालाय? नहीं, धंद्यावर परिणाम झालाय म्हणजे धंधे में थोड़ा फर्क पड़ता है मैडम। तो ऐसा होता है कि एक्चुअली कि पैसेंजर बैठता है, फिर बाद बोले गैस नहीं है तो फिर पैसेंजर को उतारना पड़ता है, फिर वो आधे रोड पे गैस खत्म हो जाएगा तो हम क्या करेंगे? हम ऐसे परेशानी में। आपल्या बरोबर आणखीन देखील इथे रिक्षा चालक आहेत। काय सांगाल दादा, गॅस नाहीये 2-3 दिवस, कशा पद्धतीने त्रास होतो? मैडम गैस नहीं है, अभी ऑटो रिक्शा पूरी लाइन में खड़ी ली है, गैस पंप पे लाइन में लगी ली है सब। अभी उधर लगाते सुबह रात हो गए हम लोग को। सुबह से खड़े हम लोग, रात हो गए। अभी शाम को अभी नंबर आएगा। अभी काय नेमका त्रास होतोय? काय सांगितलं जातंय तुम्हाला जेव्हा तुम्ही गॅस भरायला जाता? ऐसा है मैडम, जो उधर हम लोग जाते हैं ना, तो रास्ता एकदम नज़दीक से है, पर लोग पूरा दूर से अकेले वो सब, मतलब एकदम लंबा जाके गोल घूम के गैस पंप पे जाना पड़ता है हमारा। आपण बघतोय की ह्यांना विचारले दादा, काय सांगाल कशा पद्धतीने गॅस लाईन आपण बघतोय इथे की कशा पद्धतीने लोक बोलायला तयार नाही आहेत पहिली तर गोष्ट, मात्र तरी देखील ज्या पद्धतीने ते सांगतात त्या पद्धतीने गॅसचा पाईपलाईनचा जो गॅसचा आहे तो प्रॉब्लेम झालेला आहे। पंपावर जे आहे ते गॅस उपलब्ध नाही। बराच वेळ त्यांना प्रचंड रांगेमध्ये उभं राहावं लागतंय। 2-2 दिवस झालेले आहेत। हा सगळा प्रश्न जो आहे तो उद्भवलेला पाहायला मिळतोय। आपण विचारूया दादा, गॅस भरायला वेळ लागतो? हाँ, 3 घंटे 3 किलोमीटर तक का लाइन लगेगा। हम लोग बहुत परेशान है मैडम। कल से लेकर आज तक और 2 दिन तक का टाइम बताया है, तो 2 दिन तक के और परेशानी का सामना करना पड़ेगा हमारे। इसके लिए सरकार के लिए कुछ करना चाहिए मैडम। नक्कीच। तर आपण बघतोय की साधारण गॅस जो पंप आहे, गॅस पंपावर गॅस भरायलाच प्रचंड मोठी लाईन आहे। 4-4, 5-5 तास रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना लाईनमध्ये उभं राहावं लागतंय आणि त्याचा फटका जो आहे तो प्रवाशांना बसतोय। मध्येच जर गॅस संपला तर प्रवाशांना आम्ही उतरवू शकत नाही, त्याच्यामुळे आम्हाला आधीच प्रवाशांना एकतर नाकारावं लागतं किंवा पुरेसा गॅस असेल तर आम्ही प्रवाशांना घेऊन जातो। सध्या आपण बघू शकतो की लाईनमध्ये पूर्ण रिक्षा ज्या आहेत त्या उभ्या आहेत। त्याचप्रमाणे ज्या पंप आहेत त्या पंपांवर देखील मोठ्या प्रमाणात रिक्षा ज्या आहेत त्या अशाच उभ्या असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न निश्चितच भाग्यश्री, तुम्ही दिलेल्या महत्त्वाच्या माहितीबद्दल धन्यवाद। आता लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।